सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. थोडंसं मागे जाते म्हणजे लिंक होईल आपली. आपण पहिल्या सूत्राची आपण सुरू केलं गेल्या वेळी आणि फोड करून आपण त्याचा अर्थ पण समजून घेतला होता की अथ अतः ब्रह्म जिज्ञासा. तर अथ या शब्दाचे आपण सर्वसामान्य अर्थ कसं घेतो की आता सुरू झालं किंवा क्रमाने सुरू झालं आहे का किंवा मंगल सूचक आहे का. पण त्याचा अर्थ असे हे तसं नसताना कसं आहे की एवढं झाल्यानंतर मग ते काय आहे अथ त्याच्याबद्दल आपण विचार करतो आहे. तर अथ ह्याच्यामध्ये 4 पॉईंट्स येतात. साधन चतुष्टय संपन्न, त्याच्यामध्ये आपला पहिला पॉईंट आज आपण करणार आहोत डिटेलमध्ये. थोडासा सुरू केला होता नित्यानित्य विवेक. हां, दुसरा पारलौकिक आणि इहलौकिक इच्छा अनिच्छा म्हणजेच वैराग्य. हे आता जर थोडेसे शब्द तुम्हाला कसे ना थोडे कानावरनं गेले ना तर मग तुम्ही काय कराल ना पुढे जर हे ऐकलं की तुम्ही कनेक्ट करू शकाल. बाकी आपल्याला काय ते लक्षात नाही ठेवायचं. इहलौकिक इच्छा म्हणजे काय, इकडला मला जितक्या इच्छा आहेत त्या कधी पूर्ण नाही होणार, त्याच्याविषयी अनिच्छा सहजच निर्माण होणे. आणि पारलौकिक, आता काही काय म्हणतात की इकडचं चला त्यांचं तिथपर्यंत वैराग्य आलं आहे, पण मग पुण्य करून म्हणजे मेल्यानंतर मी स्वर्गात जाईल का, ह्याला अशी ज्या कल्पनाच म्हणू त्याला, कारण आपण अभ्यासच विचार करतो, तर त्याला आपण म्हणू पारलौकिक. म्हणजे विवेक पहिले, वैराग्य, नित्यानित्य विवेक, त्याच्यानंतर वैराग्य, त्याचे पण आपण आज डिटेल करूया. आणि तिसरं म्हणजे समाधी षटक, त्याच्यामध्ये 6 सब पॉइंट्स आहेत. हे मेन पॉइंट्स कुठले, विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मुमुक्षत्व. तर आता पहिलावाला नित्यानित्य विवेक, त्याला विवेक म्हणजे कुठला, नित्य अनित्य. नित्य म्हणजे काय, जे नेहमी असतं, नित्य म्हणजे नेहमी असतं. अनित्य म्हणजे कधी असतं कधी नसतं. तर आपल्या सगळ्यांचा निर्णय पक्का झाला आहे की अनित्य म्हणजे देह, नित्य म्हणजे आत्मा. मग मी अनित्य आणि नित्य विवेक करायचा म्हणजे नक्की काय करायचं ते आपण समजून घेणार आहे, प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन्स. तो जर कवर, त्याच्यानंतर मग आपण परत डिटेल विचार करणार आहोत इहलौकिक आणि पारलौकिक अनिच्छा करायची असेल तर नक्की काय करायचं मी. आणि मग तिसरा तो थोडा लांब पॉईंट आहे, शम दम, ते तुम्हाला 6 माहिती आहे. परम, श्रद्धा, समाधान, तितिक्षा. आपण एक एक पॉइंट्स घेणार आहोत आणि लास्टमध्येच म्हणजे आपण आता सगळ्यांना ब्रह्म जिज्ञासा झाली आहे असं म्हणूनच सगळे येतात आहे. मग आपण इच्छा, ओढ, जिज्ञासा ह्याचे डिफरन्सेस बघितले थोडे लास्ट टाइम डिटेल बघितले. आता मूळ प्रश्न असा आहे की मला ब्रह्माची जिज्ञासा आपल्याला सर्वांना आहे. इच्छा जन्मापासूनच आहे, 3 ओढी आपल्या झाल्या. त्याच्यानंतर जिज्ञासा म्हणजे त्याच्याबद्दल जो सच्चिदानंद हे काय आहे, त्याला रूप आहे का, मी कोण आहे, ते कोण आहे, मी कुठून आलो, कुठे जाणार आहे, ब्रह्म म्हणजे काय, त्याचं माझं नातं काय, हा सगळा जेव्हा प्रश्न जेव्हा मनात सुरू होतात ना, ह्याला आपण काय म्हणतो, जिज्ञासा. आलं लक्षात? थोडं स्लो होते हवं तर. ह्या सगळे विचार सुरू होतात ना, मी आता एखादी व्यक्ती मृत झाली, शरीर आपल्याला दिसत नाही, मग ती पुढे असते का नसते, मी कुठून आले, असा सगळा विचार. मग आपण ईश्वर देव म्हणतो, एवढे कशी नाव आहेत, ईश्वर आहे, देव आहे, शंकर आहे, गणपती आहेत, किती वेगवेगळी नाव आहेत. मग ब्रह्म काय, परब्रह्म काय, असं जेव्हा आपले विचार जेव्हा सुरू होतात ना स्वतःशीच, त्याला आपण जिज्ञासा म्हणतो. आणि जिज्ञासाचं रूपांतर काय, अपरोक्ष अनुभूती.
जसं मी उदाहरण दिलं की मला एखादी वस्तू हवी आहे, ती मी घेते, ती मी यूज करते, त्याचं मला सुख मिळतं आणि संपतं. परत दुसऱ्या मला गोष्टीचं हीच लूप आहे, सुरू असते. पण ब्रह्मजिज्ञासाच अशी आहे की ती जिज्ञासा संपली ह्याचा अर्थ काय झाला? मला ब्रह्म कळला आणि नुसता कळला नाही तर मी अनुभवला. आणि ते पण नाही कळत बरं का. मी नाही सांगू शकणार की मला ब्रह्म अनुभव झाला तरी ना तुम्ही सांगू शकणार ना मी सांगू शकणार. ते आपण नाही समजू शकत. फक्त गेस वर्क म्हणतात पण अनुभव आलेला असतो. पण कारण दोन वस्तू नाही, आपण ज्ञेय ज्ञाता त्रिपुटी नाही आहे तिकडे. म्हणतात ना ते शिकार करणे काही शिकारी हो गए. जीव आणि ब्रह्म एक ऑलरेडी एक आहे. आपल्याला असं वाटतं आहे की ते वेगवेगळे आहे. त्याचे आपण किती वेगवेगळे प्रकार बघितले की का आपल्याला असं वाटतंय. आणि मग आपल्याला सगळं आठवतं. आपण साधना आपली त्या दृष्टीने आपण सुरू करतो, तसं वागायला सुरू करतो. हे समाधी षटक आपण फॉलो करतो. जबरदस्तीने नाही फॉलो करत, ते आपोआपच होऊन जातं. कारण त्याची ओढ लागलेली असते ना, मग आपण आपोआप तसे वागायला लागतो. कोणी सांगून नाही होणार आहे, ते होत नाही. स्वतः म्हणूनच जिज्ञासा की मलाच ती ओढ लागली आहे. मग लवकरात लवकर जाण्यासाठी मी काय करावं? मला जे सुख मिळत असतं, मला जे ज्ञान मिळत असतं, तर ते इट इज लाईक अन ॲडिक्शन, बट टुवर्ड्स ॲडिक्शन टू द हायेस्ट आणि सात्विक ॲडिक्शन म्हणू आपण ह्याला. तर मग पुढे गोडी, त्याला गोडी शब्द, आपल्याला परमार्थाची गोडी लागते मग आणि आपण सुरू करतो त्या दिशेने प्रवास. ओके. तर मग आपला आता आपण जिज्ञासा सुरू केली आहे. आता ती जिज्ञासा टिकवायची कशी? जिज्ञासा सुरू झाली आहे, मी कोण आहे, ब्रह्म, आपला विचार सुरू आहे ना, अजून तर आपण निष्कर्षाला पोचत आहोत. जर्नी आहे, 1 वर्ष लागू शकतो, 1.5 वर्ष लागू शकतो हे अंडरस्टँड करायला सगळं. ओके. पण आत्ता ही टिकवू कशी मी सध्याच्या परिस्थितीत? तर मग त्याच्यासाठी मला पहिला करायला लागेल विवेक, डिस्क्रिमिनेशन. विवेक. आता विवेक म्हणजे काय? नेमका अर्थ नित्य अनित्य. आपल्यासाठी हे 2 शब्द लक्षात ठेवायचे सध्याला. नित्य आणि अनित्य. जे तिन्ही काळ म्हणजे 3 काळ असतात ना, त्याच्यामध्ये सारखे कंटिन्यूस दिसतात का आपल्याला? संसार येतो जातो, येतो थोडा वेळ राहतो जातो, येतो थोडा, असं दिसतंय. ह्याला म्हणतात अनित्य. अनस्टेबल, इट्स नॉट करेक्ट बट अनस्टेबल. एकदाच मला कंटिन्यूस दिसतं असं नाही आहे. हा आपला अनुभव आहे. त्याच्यानंतर आपल्याला लक्षात येतं की माझा पण देह असाच आहे. 6 स्टेट्समधनं जातो. आपण बघितले आहे जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आपल्यामध्ये चेंजेसच चालू आहेत. मग देह अनित्य झाला, आपला निर्णय झाला. मग माझा देह तसं आपल्या लोकांचा पण देह, म्हणजे ज्या शरीरात मी राहते तो शरीर आणि शरीराच्या जे पण बाहेर, त्याला आपण काय म्हणणार आहे? जगत म्हणणार आहे. तर मी जशी अनित्य तसे माझे घरचे, ज्यांना जे माझे जीवलग म्हणतो आपण, त्यांचं पण देह अनित्य आहे असं आपल्याला अनुभवाने समजतं. ऑब्झर्व केलं तर समजायला लागतं. आणि मग ते झालं तर जीव जगत ईश्वर ब्रह्म. आता ईश्वर प्रलयकाली ईश्वर पण एक दिवस हे उत्पत्ती लयमध्ये जाणार आहे. कारण जे उत्पन्न होतं ते कधीतरी लय होतच. म्हणून हे ईश्वर पण, आपण ईश्वराबद्दल नंतर डिटेल विचार करणार आहोत. पण सध्याला मग जीव जगत ईश्वर असे आपण 4 दालन म्हणतो ह्याला अंडरस्टँड करण्यासाठी. जीव जगत ईश्वर ब्रह्म. मग ब्रह्म पण अनित्य असेल का? आणि जर तो अनित्य नाही तर का नाही? हा आपला विचार सुरू आहे. ओके. तर मग हा जर जो भेद तुम्ही करायला शिकला, आता मग फॉर एक्झाम्पल मी, देह, लोक, संसार, सगळ्या गोष्टी अनित्य आहेत. एकदा आपला हा निर्णय फिक्स झाला तर मग त्याचा फायदा काय? ह्या गोष्टींचा फायदा काय? हे आज आहे, जाणार आहे. आपण त्याच्यामध्ये रंगत नाही आणि रमत नाही. 2 शब्द. रंगत नाही आपण त्याच्यामध्ये, रमत नाही जास्ती. आपल्याला माहिती आहे हे उद्या जाणार आहे. तर म्हणजे आज जी गोष्ट आहे ती उद्या परत असणारे नसणारे माझ्या हातात नाही आहे, एवढं तर आपल्याला कळतं. मग आपण काय जास्ती त्याच्या आहारी नाही जात. पण हे हळूहळू होतं. ह्यालाच साधना म्हणतात. हे असं ऐकल्याने नाही होतं. जेव्हा आपण ॲक्च्युली आपल्याला अनुभव यायला लागतो, सुख, समाधान, तृप्ती, शांती हा अनुभव येतो अशा वागण्याने, तर मग आपोआप आपण
नित्यानित्य विवेककडे हळूहळू सरक. आता ह्याच्यासाठी बरं, हे सगळं का होतं? मनुष्य प्राणी हा कृतिशीलता ह्याच्यामध्ये जास्ती त्याला असं वाटतं की मी जितकं करते, मी हे करते, मी हे करते, मी घरी नसेल तर बघा मग काय होतं ते. मी गेल्यावरच तुम्हाला कळेल की माझी किंमत. सगळ्यांचं आवडतं वाटतं. अतिशय आवडतं ते. म्हणजे डॉक्टर का म्हणतात तुम्ही गेलं विशेष तर नवऱ्याला ऐकायचं. हा हा विशेष नवऱ्याला ऐकायचं. म्हणजे तुम्ही डॉक्टर काका म्हणतात असे तुम्ही गेल्यात नंतर बघायला येणार आहेत का? मग ती वेळ कितीची असणार? 12ची असणार आहे बघायला यायचं म्हणजे. तसं येऊ नका. म्हणजे आपण असं म्हणतो असं. तर का बरं? कारण कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती आपण बघितली आहे. मी करते, मी भोगते, मी करते. तर मग हा जो प्रवाह आहे रोजचा आहे आपला, मला तर आहे ना, आता मी ब्रह्मसूत्र सांगते आहे, अभिमान अहंकार त्या गोष्टीचा एवढे सगळ्यांना मी सांगते, ह्या पारायण करतात, त्या बसतात माझ्या इकडे, असा हा जो कृतिशीलतेचा जो अभिमान आहे, अहंकार आहे, असतो तो आपल्याला. मग त्याच्यातनं मी कसं स्वतःला हे करू? काहीतरी असेल ना. आपण म्हटलंय मागे, आयझोलेशन इज नॉट द आन्सर, इन्सुलेशन इज द आन्सर. मग आता मी काय करू? येतो तर आहे अहंकार, मग त्याला मला काय, मग अनुसंधान. लगेच जे मी आपले गुरूंचे पाय म्हणा, आपलं काही आई वडील तुमचे काही पण शास्त्र ज्यांनी तुम्ही नमताय आणि शांत राहताय, त्या त्या गोष्टीला पकडून ठेवलं की मी त्या प्रवाहात खेचली नाही जात आहे. ओनली डेड फिश ट्रॅव्हल विथ द फ्लो. मेलेले मासे प्रवाहाच्या दिशेने जातात. मी जर जात असेल प्रवाहाच्या दिशेने कृतिशीलतेच्या, तर मग मी काय आहे? मेलेला मासा. मग माझं जिवंतपणाचं लक्षण काय आहे? प्रवाह हा, ह्याला आपण काय म्हणू? कृतिशीलतेच्या प्रवाहाला सगळ्यांना माहिती आहे, माया नदीचा प्रवाह. ह्याच्यामध्ये मी जर वाहत जात असली तर मी मेलेला मासा आहे, ऑलरेडी डेड. मग मी जिवंत, मी जीव चैतन्य आहे माझं. मग हा देह मला का दिला? ह्या देहाने मला काय काय साध्य करता येतं आणि मी ते केलं आहे का? हा जो विचार सुरू होतो ना, मग आपण तडफड करायला सुरू करतो, तिची ओढ. नाही नाही, मला नाही जायचंय सर. आपल्याला दिसतो आहे मेलेल्या माणसांचं काय झालं, मला नाही, मला थोडं. मग हातपायाची आपण साधक आहोत ना, आता हातपाय मारायला सुरू केलेत. आणि गुरु जर असेल तर प्रश्नच येत नाही. प्रत्येकाच्या ह्याच्याप्रमाणे गुरुकृपा खूप मोठा इम्पॉर्टंट पार्ट आहे ह्या साधनेचा. तर मग ह्या माया नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला आपण जेव्हा मी कोण आलोय, कुठून आलोय, हे जो अभ्यास सुरू करतो ना, ह्याला हेच जिवंतपणाचं लक्षण आहे. ही जी जिज्ञासा सुरू झाली ह्याचा अर्थ आपण जिवंत आहोत. तुम्ही आम्ही जर याचा अभ्यास करत असत तर वी आर नॉट डेड फिश. पण असं होऊ नये म्हणून पुढे काय करायचं, असं हे स्टेप बाय स्टेप. आता आपल्याला ब्रह्मजिज्ञासा झाली आहे, पण आता ती टिकून कशी ठेवायची आहे, आता आपल्याला त्याचा अभ्यास सुरू करायचा आहे. कारण ते काय लहरीप्रमाणे नाही आहे की आलं आणि गेलं, असं नाही आहे. हे कायम आणि उत्तरोत्तर आपण त्याच्यामध्ये अभ्यास करून करून शेवटी एक दिवस ती साधना पूर्ण होते. आणि साधना पूर्ण झाली की जे व्हायचं ते होतं. मोठा प्रवास आहे, त्याच्यासाठी आपण पूर्वतयारी हा चांगला आपण समजून घेतला आहे. अच्छा. आणि मग ह्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला पोहणं म्हणजे काय? हे सगळे प्रश्न. या प्रवाहात मायाने मी आलो कसा? कुठून आलो? मी कोण आहे? मी आता जाणार कुठे आहे इकडून? ह्या प्रवाहाचे उद्दिष्ट काय आहे? कशासाठी मी याच प्रवाहात आलो आहे? हे जे सगळे प्रश्न सुरू होऊन जातात, म्हणजे तुम्ही पोहताय, आता पोहायला चालू झालं विरुद्ध दिशेला. आता इतक्या जर गोष्टी जर आपल्याला समजून घ्यायच्या असतील तर मग ते सोपं तर काम डेफिनेटली नाही आहे. बट पॉसिबल आहे. पॉसिबल आहे की हे सगळं समजून घेणे. आता नित्य अनित्य विवेकमध्ये एक फायनल निष्कर्ष आपल्याला करायचा आहे की आत्मा सत्य आहे, नित्य आहे, तो मी आहे, सो हम. हां, परत एकदा रिपीट करते. आत्मा नित्य आहे, आत्मा अरूप आहे, त्याला स्वरूप म्हणतो आपण, ज्याला रूप नाही ते स्वरूप. मी देह आहे, मी नित्य आहे, अनित्य आहे, मला रूप आहे. डोळ्यांना दिसतं ना, रूप स्वरूपला जाऊन एक होईल.
जीव ब्रह्म ऐक्य, ते माझं ध्येय. त्याच्यासाठी हा अभ्यास. आणि तो मी आहे, सो अहम सह अहम, हे अनुभव यायला पाहिजे. हे माझं उद्दिष्ट. म्हणजे ना, वी शुड बी व्हेरी स्पेसिफिक की मी हे कशासाठी, आज तुम्ही येता इकडे, हे कशासाठी येते आहे मी इकडे, मला हे का जाणून घ्यायचं आहे. अगदी क्लॅरिटी पाहिजे आपल्याला. क्लॅरिटी नाही आली तर पुढे आपण मग ते ती जाते ही जाते म्हणून मी येते असं नाही. वाय यू आर हिअर, तुम्हाला करायचं काय आहे, हा सगळा विचार आजपासूनच तो आता पक्का होईल. ऑलरेडी आपण 2.5 महिन्यापासून करतो आहे, आता तो आणखीन स्ट्रॉंग होईल. बरं, आपण एक डिफरन्स बघितला होता ना, एकमेव एकमेव आणि एकाकी, हे दोन मी उदाहरण दिले होते ना, की एकाकी मला जेव्हा वाटतो मी एकटा आहे. तुम्ही एकटे आहात का? पहिली गोष्ट, तुम्ही एक आहे, एक देह आहे, त्याच्यामध्ये आत्मा. आत्मा कधीच एकाकी नसतो, तो एकमेव आहे, एकमेव अद्वितीयम. म्हणून एकटं पडणं वाटतं म्हणजे तुम्हाला भ्रम वाटतो. हे आपलं झालेलं आहे लास्ट ह्याच्यात. तर आपण त्या थिअरीच आहे, ते थोडं पकडून आपण असं समजूया थोड्या वेळासाठी की आत्मा आणि जीव हा एक झाला आहे. असं आपण आता थोडा वेळ गृहीत धरूया. कसं? तर आता पुढच्या वेळी मी तुमच्यासाठी ते परत डेमो दाखवणार आहे की आपण जीव कोणाला म्हणतो. डेफिनेशन टेक्निकल लक्षात आहे ना सगळ्यांच्या. जीव कोणाला म्हणतो? बुद्धीमध्ये आत्मप्रकाशाचं प्रतिबिंब, मगच आपण त्याला जीव चैतन्य म्हणतो. जिथे बुद्धी नाही तर मग प्रतिबिंबच नाही. आत्मप्रकाश तर सर्वत्र आहे. आणि बुद्धी कोणाला असते? अंतःकरण असलेलं चर अचर आपलं झालेलं आहे, ज्याला अंतःकरण आहे त्याच्यामध्ये बुद्धी, त्याच्यामध्ये पडलेलं प्रतिबिंब, आणि ह्या सगळ्याला हा जो पॅकेज आहे त्याला आपण म्हणू जीव चैतन्य. आपले 4 चैतन्य ऑलरेडी झालेले आहेत. जीव चैतन्य, जगत चैतन्य, ईश्वर चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य. फर्स्ट, थर्ड किंवा फोर्थ ह्याच्यात आपलं झालेलं आहे. तर मी म्हणजे जेव्हा मी म्हणजे आता जीव चैतन्य आहे, मी ऑलरेडी एक आहे, पण मला विस्मरण झालेलं आहे कारण मी देह, मी माझा देहच सत्य आहे, हे जी मला एक प्रकारचा एक निष्कर्ष, म्हणजे मला असं वाटतंच आहे की मी देह आहे, इतकं मला त्याचा खरेपणा वाटतो आहे. मग त्याच्या कारणाने मला मी मेन काय आहे ते मला त्याचं अजिबात जो, आणि त्याच्यासाठी मला परत परत हा अभ्यास करावा लागणार आहे. तर त्याच्यासाठी मग काय करायची ट्रिक, टेक्निक, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भाव. आता कळलं मी जीव का बोलते. जीव भाव, आपण भावचा 3 अर्थ बघितले लास्ट टाइम, अभाव बघितले. तर मला टोटॅलिटीमध्ये फक्त म्हणजे काय, विठ्ठल 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 असं करायचं का, ते आपण आता नेक्स्ट ह्याच्यात बघूया. ह्याचा अर्थ काय? बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भाव. जीव भावाचं रूपांतर ब्रह्मभावात करावं. त्याचा अर्थ जीव भाव, मी म्हणजे देह, मी म्हणजे देह, मी म्हणजे देह, त्याचे रूपांतर ब्रह्मभावात. मी देह नाही, सोअहम अहम ब्रह्मास्मी. कमीत कमी असं थिंक तरी करा, तेव्हा जेव्हा होईल. मुळातच आपण ब्रह्म आहोत, त्यामुळे तुम्ही ब्रह्म नाही असं नाहीच आहे. पण जर आपण असं आर्टिफिशियली सुरुवातीला कृत्रिमरित्या थिंक करून, कोणाला हे गळी नाही उतरत, असं कसं तरी पण आपला गोल हा आहे, जीव भाव आत्ता जी मी आहे त्याचं रूपांतर ब्रह्मभावात कधी ना कधीतरी होईलच. तो मला ध्येय. मी हे कशासाठी करते, हे झालं हा सगळा नित्य अनित्य विवेकचा आपण पोर्शन आता हा अंडरस्टँड करून घेतला. हे सगळं नित्य विवेकमध्ये येतं, हे सगळे ॲप्लिकेशन्स. आणि जीव भावाचं रूपांतर ब्रह्मभावात करावं असं का बरं? कारण विठ्ठल आणि ब्रह्म एकच आहे. ते हे परब्रह्म विटेवरी साजिले. जीव, ब्रह्म, विठ्ठल, गणपती हे सगळे एक आहे. कारण ह्या सगळ्यांमध्ये मूळ जो आत्मप्रकाश तो सगळ्यांमध्ये आहे. शरीर ज्याला आहे त्याच्यामध्ये आत्मप्रकाश
पण कुटस्थ चैतन्य अंडरस्टँड केलं आहे शरीराच्या बाहेर जे काय असेल ते ब्रह्म तर आहेच आहे. घटामध्ये जे आकाश आहे, घट फुटला तरी बाहेरचं आकाश तसंच आहे. म्हणजे जेव्हा शरीराच्या आतमध्ये बंदिस्त झाल्यासारखं आपल्याला वाटतं जे चैतन्य, त्याला आपण आत्मा म्हणतो. तुमच्यासाठी सांगते मी. आणि शरीराच्या बाहेर तेच चैतन्य आहे ना. असं आहे का की माझं शरीर इथे आहे आणि इथे आहे आणि इकडे नाही आहे, असं आहे का? समजा आता उद्या हे शरीर गेलं, घट फुटला, त्याच्या आतला जो स्पेस आहे तो कुठे जाणार आहे? त्याच्या घटाच्या आतमध्ये जी हवा होती, जी काय होती, तो कुठे जाणार आहे? तो इकडून त्या घटामधनं घट बरोबर फुटला, तो पण फुटणार आहे का? बाहेरचं जे आहे त्याच्यामध्ये तो विलीन होतो. तसंच आहे. तर म्हणजे जे शरीरात जे बंदिस्त झाल्यासारखं वाटतंय ना प्रकाश, त्याला आपण आत्मा आत्मा आपण केव्हा म्हणतो आणि ब्रह्म आपण केव्हा म्हणतो, ह्याचा मी डिफरन्स सांगते. शरीराला धरून जो आत्मप्रकाश, तो त्याला आपण आत्मप्रकाश म्हणूया. आणि शरीराच्या बाहेर जगताच्या विषयी ब्रह्म. असा एकही जागा नाहीये जिथे ब्रह्म नाहीये. ओतप्रोत भरलेला आहे. अंडरस्टँड? हे हे डिफरन्स असणार. जेव्हा आत्मा म्हणेल तेव्हा शरीराशी, ब्रह्म बोलेल तेव्हा जगताशी. आता खूपदा आपण असं ऐकलं आहे की बरं, आता हे साधना करता करता सगळे मार्ग एका ठिकाणी जातात, आपण खूपदा ऐकतोय ना. तर काय झालं, तुझा मार्ग वेगळा, माझा मार्ग वेगळा, तिचा मार्ग वेगळा, मग सगळे मार्ग एका ठिकाणी जातात. तसं डॉक्टरला म्हणतात, जे असे म्हणतात ना की सगळे मार्ग एकाकडे जातात, ते कधीच पोचलेले नसतात तिकडे. कारण त्याचे ओवी ही आहे, अगा उगवला गबसती, किती एक वाटा दिसती, आणि तितके ही काय चाली जत्री सांगे मज. सूर्यप्रकाश आहे, सूर्य उगवला आणि मला खूप साऱ्या वाटा दिसतात आहे. मी एका वेळी या सगळ्या वाटांबरोबर जाऊ शकते का मी? कॅन आय वॉक ऑन डिफरंट पाथ्स ॲट वन टाइम? मला कुठली तरी एक वाट धरायला लागेल ना. मग जे असे म्हणतात की सगळ्या वाटा तिकडे जातात आहे एके ठिकाणी, कशावरनं म्हणता तुम्ही? सगळ्या वाटेवर चालून पाहिलं आहे का? कशावरून तुम्ही म्हणताय? जस्ट बिकॉज तुम्हाला असं दिसतंय की वरून असं दिसतंय की सगळ्या वाटा एका ठिकाणी जातात, त्या सगळ्या जातात आहे का तिकडे? तुम्ही सगळ्या वाटा जाऊन पाहिलं आहे का? प्रत्यक्ष वॉक करून बघितलं आहे का तुम्ही तिकडे? आपण ॲट ए टाइम एकच रोडवर चालतो की नाही, एकच वाट. हे का असं सांगितलंय? संतांनी सांगितलेली वाट धरावी, भलत्या सलत्याचं ऐकू नये, नाहीतर काय टाइम वेस्ट होईल तुमचा. आज ह्यांनी सांगितलं, ह्यांचं मत असं आहे, हा चला मग आपण बुद्धिझममध्ये वळलो. आज आपल्याला थोडंसं वाटलं की आपण, मी असं नाव नाही घेत, पण देर आर सो मेनी रिलिजन्स इन दिस वर्ल्ड. मोह पडू शकतो आपल्याला, भ्रम. पण जर तुम्ही ह्या सगळ्या वाटा चाकपडत बसल्या, मेन जी वाट आहे जी आपण धरलेली आहे ती तिथे पण पोचणार नाही आणि इथे पण पोचणार नाही. जी पण वाट पकडली आहे तुम्हाला तुमच्या पिंडाला धरून, ती धरून ठेवा आणि ती एंड करा, तिथपर्यंत तुम्ही पोचा. आता आपण आताच पाहिलं होतं की अध्यस्थाची किती रांग असते ना. मी, माझा देह, मग माझा नवरा, माझे मुलं, मी राहते ती बिल्डिंग, नंतर मी करते ती नोकरी, मग देश. आता माझी मुलगी फ्रान्समध्ये, फ्रान्स तिकडचं पण आता चालू झाले माझे विषय विचार. ह्याला काय म्हणू आपण? अध्यस्थाची रांग. ट्रेन सारखंच आहे हे अध्यस्थाची रांग. आता हे कंटिन्युअस मला हा विषय सारखा सारखा माझ्या डोळ्यापुढेच असतो. आता मग ह्याला जर ही रांग मला मोडायची असेल तर मग मला काय करायला लागेल? संतांची रांग आठवावी लागेल. संत निवृत्ती महाराज, ज्ञानदेव, सोपान, मुक्तावे, म्हणजे रिप्लेस दिस विथ दिस फॉर फास्टर सक्सेस. असा विचार जर सुरू झाला की आपला, म्हणजे हे आता सगळे प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन्स, की हे चालू झालं, हे चालू झालं, जर लगेच ब्रेक मारून संत काय म्हणतं, शास्त्र काय म्हणतं, मला गुरुने दिलेली साधना तिथे आपण शिफ्ट ऑफ कॉन्शियसनेस करायचा जेव्हा जेव्हा. हे ट्रिक आहे. ओके. आणि हे आपल्याला सगळं का करायचं आहे? छिन्न ह्याचा अर्थ संकुचित. देह आपला लिमिटेड आहे, एक एवढ्या आकाराच्या पुढे नाही. मला जर व्यापक बनायचं आहे त्याच्यासारखं, तर मला थोडं तरी माझी दृष्टी व्यापक करावी लागेल. मग दृष्टी व्यापकता करताना जर मी अध्यस्थामध्ये रमली, आपण दृश्य, दर्शन हे सगळं बघितलेलं आहे, तर आपण मुख्य म्हणजे काय करायला पाहिजे? दर्शन थांबवायचं.
थांबवायचं म्हणजे काय, डोळे नाही बंद करायचे, ते मिथ्या आहे हा आपला एक पक्का निर्णय असला पाहिजे. म्हणून नित्याचा पाठलाग करावा हा आपला ध्येय. ओके. आता खूप इरिटेट होणार आहे तुम्हाला मी जे काय सांगणार आहे ते. खूप लोकांना त्रास होतो हे ऐकून. आपला आता नित्य पॉईंट कव्हर झाला. थोडं जर कठीण वाटत असेल तर प्लीज मला सांगा, कारण थोडं कठीण होणार आहे. सगळ्यांना हा पॉईंट क्लिअर झाला. नित्य विवेक पॉईंट नंबर 1. अथचा पॉईंट नंबर 1. नित्य अनित्य एकच. नित्य म्हणजे तो आहे, अनित्य म्हणजे सगळं अध्यस्त अनित्य आहे. नित्य म्हणजे एकमेव ब्रह्म आहे आणि त्याचा मला विवेक ठेवायचा आहे. ह्याचा निष्कर्ष तो. आता आपला 2 नंबर वैराग्य. वैराग्य म्हटलं की काय आठवतं आपल्याला, सांगा. वैराग्य, मी वैराग्य शब्द, जनरली असं ह्याचे ऑरेंज कपडे घातलेले लोक वगैरे आठवतात. व्हेरी गुड, थँक्यू. काल खूप पाहिले तसे. वैराग्य म्हटलं की आपल्या हा साधू, साधू, ऑरेंज कपडे, भगवे वस्त्र, भगवी वस्त्र. कमंडलू, कोटी, झोपडी, हे आठवतो की नाही पटकन. मग आपल्याला वाटतं बाबा हे आपलं कामच नाही, आपण कुठे ऑरेंज कपडे घालणार आहे, है ना. हा जनरल अर्थ झाला वैराग्याचा. पण असे डॉक्टर काय म्हणतात म्हणजे की त्यांचा पण एक संसार असतो. जे संन्यस्त असतात त्यांचा संसार लिमिटेड असतो. कमंडलू, आसन, एक टाइम खायचं, कुटी, पण फायनली तो काय आहे, संसारच आहे. त्यांचा छोटा, आपला मोठा. आपला किती मोठा, 1 BHK, 2 BHK, 3 BHK, पेंट हाऊस, फार्म हाऊस, संसारच. ते पण संसार करतात आहे, आपणच संसार. म्हणून आपण त्यांच्यासारखं भगवे वस्त्र घालून, कमंडलू घालून, झोपडी बनवून राहिलो तर का आपण विरक्त होणार आहोत का? नाही. कारण त्यांनी तसं त्यांचं संन्यासी त्यांच्या वेगळ्या पद्धतीने. आपण सगळे काय आहोत, प्रापंचिक आहोत. मग असं कसं, मग तुम्हाला यायला पाहिजे प्रश्न, अशी कशी म्हणते की प्रपंचमध्ये मग मी विरक्त कशी राहू शकते, यायला पाहिजे हा प्रश्न. कारण विरक्त म्हणजे मी विचारलं तुम्हाला कोण आठवतं, सगळे म्हणाले भगवे वस्त्र. मग मला काय तसं बनायचं का? कशाची आसक्ती नाही, करेक्ट. आसक्ती सोडायची. तुकाराम महाराजांचं. हा ना, खूप ब्युटिफुल त्याचं येणार आहे. हा, तुम्ही सगळं म्हणताय बरोबर, छान. आता आपण कसं अप्लाय करायचं, तिथेच राहून आपला संसार इतका छान करायचा, आपलं प्रत्येक काम, कर्मसु कौशल्य इतकं मस्त, एवढं छान करायचं, एवढं सुंदर करायचं की जगन्नाथाला वाटलं पाहिजे की मी तुझा आभारी आहे म्हणून. इतकं सुंदर गीता सांगते असं आपल्याला. बरं, मी इतकं सुंदर काम केलं आज ना, एकदम छान मस्त. आज तर गणेश चतुर्थी काहीतरी आहे, मी मस्त मोदक वगैरे खूप सुंदर केलेत आता. आणि कोणीतरी म्हटलं मला की गेल्या वेळी केले तसे नाही झाले. काय झालं, मला सुख कुठे गेलं, सच्चिदानंद काही आठवणार नाहीये. सकाळपासून उपवास आहे, एवढं सगळं मी मरमर खपखप करते, तुम्हाला हे करते, आणि तुम्हाला आयतं बसून खायचं आणि तुम्ही मला असं बोलता. कर्मसु कौशलम काय झालं? मी तर कर्म कौशल्य एवढं छान बनवलं मी, आणि तुम्ही काय मला असं बोलतात. आलं सुरू होतं की नाही, नॉर्मली होतं की नाही असं. म्हणजे ह्याचा अर्थ आपण आता टेक्निकल काय घेणार आहोत, ह्याचा अर्थ मी कुठे लक्ष, माझी नजर कुठे होती, घारीसारखी माझ्या कर्माच्या फळाकडे लक्ष होती. कर्म केलं, छान केलं, अगदी जप बीप करून सगळं केलं, गणपतीचं नाव घेऊन केलं, सगळं केलं, शांती नैवेद्य दाखवला. हे कसं झालं रे बाळा, गेल्या वेळी जे म्हणत असलं झालं सगळं तिकडच्या तिकडे. म्हणजे काय, मी अपेक्षा करत होती. आता 2 शब्द नेहमी लक्षात ठेवा, अपेक्षित कर्मफळ आणि नियोजित कर्मफळ. जेव्हा कोणी मी बनवलेल्या मोदकला नाव ठेवलं, काय म्हणाल तर मी काय म्हणायचं, एक डॉक्टरकडे ट्रिक शिकवली आहे. आता आपण ट्रिक टेक्निकला सुरू करणार आहोत. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. खोड रबर त्यांनी सांगितलं, याचा खोड रबर वापरा तुम्ही. पेन्सिलीने आपण रॉंग काही चित्र केलं तर आपण खोडतो ना. कोणीतरी माझ्या मनाविरुद्ध काय तरी बोललं आणि मी इतकं छान केलं आहे तर काय, रामकृष्ण हरी. खोडून टाकायचं त्यांनी, जे माझ्या मनात जे चरे पडले होते ते खोडून टाकायचे. कारण का,
आता नुसतं रामकृष्ण हरी म्हणून नाही होता. त्याच्या पाठचं रिझन जेव्हा आपल्याला लॉजिकने पटलं तरच आपल्याला ते वर्क करणार आहे. असं नाही की रामकृष्ण नॉट लाईक अ मॅजिक म्हणून रामकृष्ण हरी म्हटलं की निघाले झाले एकदम आनंदी झाले. नाही नाही, देर इज अ लॉजिक बिहाइंड इट. आता ते लॉजिक म्हणजे काय? आपल्याला तिटकारा, डॉक्टर काका म्हणतात तिटकारा शब्द वाईट आहे, आपल्याला तिटकारा वाटला पाहिजे. तुम्ही म्हणाल आता ही सच्चिदानंद आनंद सुख तिटकारा शब्द काय बोलते, असा घाणेरडा वाटतो ना तिटकारा शब्द. कसला तिटकारा पाहिजे आपल्याला? कर्माचा तिटकारा करायचा का? कर्माचा फळाचा तिटकारा. कर्म तिटकारा म्हणजे असं एवढं हार्श बोलावं लागतं, कारण त्याशिवाय आपल्याला आपली सवय नाही मोडत. खोड रबर सारखं खोडायचं आपल्याला आहे. तर मला माझ्या कर्मफळाचा तिटकारा, आणि हा तिटकारा मी काहीच नाही करत आहे, मी मोदक काही नाही केले, मी बसले, हा मला तर काय, मला तर मोदक कसे बनले काय फरक नाही पडत आहे, मी तर अशी एकदम उदासीन असते. अरे तू बनवले का मोदक? जो काम चुकार आहे त्याला तो तर तिटकारच करणार आहे, त्याने कर्मच केलं नाही तर तिटकारा केलं काय आणि नाही केलं काय एकच बात आहे. कोण कोण कोणी तिटकारा हा करावा? कर्मचारी केलंय. आणि नॉर्मल साधं कर्म नाही हा, एकदम मी लादीचा पण छान एकदम क्लीन लादी केली, एकदम मस्त की चेहरा दिसेल आपला, एवढं सुंदर कर्म केलं आहे आणि त्याच्यामध्ये मिठाचा खडा पडला तर रामकृष्ण हरी, तेव्हा तिटकारा. कर्माचा मी तिटकारा नाही करत आहे, मला रोज करायचं आहे, माझं नियोजित कर्म मला करायचंच आहे. नियोजित फल, सॉरी, जे माझं आता नियोजन म्हणजे आपलं रुटीनली वाला मी नियोजित बोलली हा. जे मला आज माझा हा रोल आहे, मला स्वयंपाक पाणी करायचं, हे करायचं, ते करायचं, ते तर मला रोज करायचं आहे, मी रोज छान करणार आहे ते. एक दिवस मला चांगलं बोलेल, एक दिवस मला नाही बोलेल, हे आपल्या इतक्या वर्षाचं आपल्याला माहिती पण असतं ते. पण जेव्हा जेव्हा ते मला वाईट बोलतात तेव्हा माझं तोंड बारीक होतं आणि चांगलं बोलतात तेव्हा मी फुलते. ह्याचा अर्थ काय? रिस्पॉन्स. आय एम रिस्पॉन्डिंग टू अदर्स. हा, मी रिस्पॉन्स देते. तुम्ही मला म्हटलं वा काय छान ड्रेस आहे, हो का, काहीतरीच घातलं होतं आणि काहीतरीच कशी आली, बरं का. एकात होतं सुख, दुसऱ्यात होतं दुःख. जेव्हा आपण सुखी होतो तो पुढे दुःख आलेच. म्हणून उदासीन, वैराग्य, तरंग, लाट, ह्या सगळे शब्द. सुख वाटतंय होऊन द्या ना, कोणी हिरावून नेलं तर मग काय, रामकृष्ण हरी. त्याची इच्छा होती, अपेक्षित फळ. तुम्ही आता चहा बनवला, पाणी ठेवलं, चहा साखर घातली, अग्नी दिली तर तो उकळायचा, तो उकळणारच. दूध टाकलं तर चहा, जो बनवायची प्रक्रिया कर्म आहे, त्याचं रूपांतर कपभर चहामध्ये होणारच आहे. बट ते आता त्याला म्हणतात नियोजित, म्हणजे जे व्हायचं कर्माचं रूपांतर फळात ते मिळणार, चहा तर होणार, परंतु जे अपेक्षित फळ आहे, चहा चांगला झाला, बास, हे लक्षात ठेवायचं. चहा चांगला झाला का, गाळतानाच कप फुटला, चहा सांडला, भरपूरशा गोष्टी होऊ शकतात ना. आपण 3 ताप सुरुवातीलाच बघितले, आध्यात्मिक, आधी दैविक, आधी नेता नेताच आपणच स्लिप झालो, मगच किती पॉसिबिलिटीज आहेत तापाच्या. त्यापैकी एवढ्या सगळ्या ताप होऊ शकतं, मग मी प्रत्येक तापाचा वाटेकरी बनायचं का? त्यापेक्षा एकच बेस्ट आहे ना, पडला, मी पडली काय, कप पडला काय, समोसा पडला काय, पुसा रामकृष्ण हरी. रोज तर असं होत नाही, रोज मी चहा देते होत नाही, आज एकदा झालं तर काय झालं, बरोबर आहे. पॉसिबिलिटीज फार कमी असते ना, रोज आपण 80% देत असतो सगळ्यांच्या हातात, तो 20% नाही होते आपल्या मनासारखं, की ते पण बघायला लागतं, लॉजिक विचार करायला लागतो. असं आलं आता लॉजिकची कशी सांगड घालायची, म्हणून भगवे वस्त्र घालून आपण विरक्त नाही व्हायचं, ही विरक्ती रामकृष्ण हरीवाली. अपेक्षित फळ मला मिळालं ह्याची मी अपेक्षा नाही धरायची, नियोजित तर मला मिळणार आहे, तू कर ना कर, तुला हवं तुला नको, तुझे कर्म सुरू करतेस आहे. मी पापडी पण आता किती वेळा लवली आहे आपली, श्वास घेते आहे, मी काय बंद नाही करू शकत, कर्म सुरूच आहेत, अकर्म राहूच शकत नाही आपण. पण अपेक्षा अपेक्षा न ठेवणे आपल्यासाठी चांगलं आहे, हे आपल्याला ट्रायल अँड एररने पण माहिती आहे. ओके, तर झालं आपला सेकंड पॉईंट कव्हर झाला, विथ एक्झाम्पल आणि विथ ॲप्लिकेशन आणि विथ ट्रिक. रामकृष्ण हरी. झालं चांगलं, रामकृष्ण हरी.
वाईट पण झालं तरी रामकृष्ण त्यांना एक प्रकारचा एक तटस्थपणा हळूहळू यायला लागतो. खूप आपली कोणी तारीफ केली तरी पण आपल्याला त्याचा आनंद कळतो, पण आपल्याला हे पण कळतं की नाही, तारीफ नंतर पण काटे येऊ शकतात पुढे आणि कोणीतरी आपल्याला अपकीर्ती पण मिळू शकते. तर एक प्रकारचा ना बॅलन्स ठेवतो आणि त्याची इच्छा आहे, आज ईश्वराच्या इच्छेने आहे नियोजन, आज मला चांगला दिवस होईल, उद्याला कोणी काय बोललं तरी त्याची इच्छा. हर प्रत्येक ह्याच्यात विठ्ठलाला वाटेकरी करायचं. हा नंतर एक सांगते. हा हा आपण करूया त्याच्यावर वाटेकरी. ह्याच्यासाठी आणखीन डॉक्टरांनी सोपं करून सांगितलं की म्हणजे भारतात जागोजागी आता हा पुढचा पॉईंट आहे, मला मिक्सिंग अप नाही करायचं आहे, पण तो इतका असा लिंक असतो ना, तर आपला परत वाइंड अप परत आज विवेक कळला, छान होईल आपला सेकंड पॉईंट वैराग्य. हा एकदम डिटेल कळलाय, म्हणजे भगवे वस्त्रवाला आपला वैराग्य नाही, आपला वैराग्य वेगळा आहे, वेगळ्या पद्धतीचा, आणि तो कसा आहे ते आपण समजून घेतला आहे. ओके. हा, ह्याला डॉक्टर एक छान शब्द दिलाय, संघर्ष, झगडा. अपेक्षित आणि नियोजित ह्याच्यामध्ये नेहमी संघर्ष, मला हे पाहिजे असं पण मला मिळतं काहीतरीच, हा संघर्ष कमी होतो आपला. आणि मग ऑफकोर्स असा हा संघर्ष कमी झाला असा विचार करून करून सुख, समाधान, शांती, तृप्ती, जे आपलं गोल आहे, आनंदाभिमुख, साधनाभिमुख असं आपलं जीवन सुरू होतं. आणखीन एक ते म्हणतात की असं सगळं आपण का करतो, सगळ्यात सोपं काम अतिशय अवघड करून घेणाऱ्या प्राण्याला मनुष्य म्हणतात. उगाचच काही गरज नसते हे सगळं करून घ्यायची. आता आपला सुरू झालाय पॉइंट नंबर 3, त्याच्यामध्ये 6 सब पॉइंट्स आहेत. ओके. शम आपण सर्वात पहिले घेणार आहोत. कोणाला पैकी माहिती, तुम्ही सोडून कोणाला माहिती आहे का थोडं तरी शम म्हणजे नक्की काय असावं? शम शब्दापासूनच थोडंसं तुमच्याकडनं थोडं एक्सपेक्टेड आहे. काय तुम्हाला माहिती असेल ते सांगा. शम करतो म्हणजे आपण काय करतो? शम, मला शम करायचं. श आणि हा शम, दम. हा दम पण नंतर घेऊ, आता दमाने घेऊ जरा. आता शम काय तुम्हाला पाहिजे तो अर्थच म्हणजे सांगा ना. इट नीड नॉट हॅव टू बी राईट. फायर इनसाइड और टू फायर इनसाइड. फायर इनसाइड, इनसाइड वर्ड पर्यंत करेक्ट आली आहे गाडी पुढी. शम, इट इज व्हेरी सिम्पल. इनसाइड आपण जेव्हा जेव्हा म्हणतो तेव्हा आणखीन एक मराठी शब्द सारखा वापरत असतो, कुठला? इनसाइड आपल्याला एक परमार्थिक काय इनसाइड म्हणजे आपलं सगळे शरीर झाले. करेक्ट, करेक्ट आहे, अंतःकरण. इनसाइड बघा आपल्याला कसं लिंक करायचं तुम्हाला येतं आहे, फक्त मी सारखं बोलणं मग मला ते हे नाही येत. आय डोंट एन्जॉय दॅट. इनसाइड, यू आर राईट. तिने सांगितलं अंतःकरण, आणि अंतःकरण मधले 4 आपले पदर कुठले? तर ह्यातला मन, बुद्धी, चित्त, अहंकार. आता हे 4 एवढी तर तुम्हाला हिंट्स भेटली आहे. तर शम मध्ये आपल्याला नेमका कुठल्या पार्टला पकडायचं आहे? अहंकार तर अंतःकरण, ह्या सगळ्यांना मिळून अंतःकरण बोलतो. अंतःकरण विषयीच आपण बोलतोय. तर त्या अंतःकरणचे 4 पदर आहेत ना, मन, बुद्धी, चित्त, अहंकार. अहंकार, तुझं म्हणणं अहंकार आहे. शम म्हणजे अहंकारला कंट्रोल करायचं. करेक्ट, असंच म्हणायचं ना तुला, बरोबर ना? आपण घेऊया ना चित्त, मन, बुद्धी, जाई बुद्धी. मन किती लोक बोलले? 3 जण बोलले मन, ह्यांचं करेक्ट आहे. मनाला आवर घालणे. श्रीराम समर्थांनी श्रीराम किती श्लोक दिलेत मनाचे? केवढे श्लोक दिले? का बरं दिले असतील? आता मनाला आवरणं एवढं सोपं असतं का? एवढं सोपं असतं तर मनाचे श्लोकच झाले नसते. म्हणजे मनाला आवडणे याचा अर्थ तरी पण काय? इट इज नॉट अ करेक्ट डेफिनेशन. आता तुम्ही जे आन्सर दिलंय ना, तसं मी विचार करते. अजून मी तुम्हाला टेक्निकल टर्मिनॉलॉजी दिलेलीच नाही आहे. मनाला आवरायचं आहे, हे हाफ पार्ट करेक्ट झाला, तुमच्याकडनं स्पॉन्टेनियस आला. एवढ्या लोकांपैकी यू स्टार्टेड फ्रॉम इनसाइड, आलं ना लक्षात? ते कुठे गेलं? आपलं मनावर गेलं. आता मन आवरायचं आहे, शम. हे टेक्निकल डेफिनेशन कोणी पण विचारलं पारमार्थिक क्षेत्रात
शम म्हणजे काय? शम म्हणजे मनाला आवरणे. आवरणे. अर्ध डेफिनेशन झालं, आपल्याला पूर्ण करायचं आहे. कोणापासून आवरणे? मायेपासून साधा भाषा. आपण ग्रीड पासून. आणखीन आणखीन ग्रीड पासून इच्छा आणि ग्रीड. आणखीन आपण हे सगळं मिळून आपण काय म्हणतो त्याला? एकच टर्म आहे हे, आपल्याला सगळ्यांना सारखं. बरोबर आहे तुमचं. व्हेरी सिम्पल आहे, विषयांपासून. हा, व्हेरी सिम्पल. जेव्हा आपण आपलं अंतःकरण आहे ना, आपल्याला लास्ट टाइम सगळं शरीराचं मी फोडून फोडून काय सांगितलं आता लक्षात आहे ना, की का एवढ्याला आपल्याला टर्मिनॉलॉजीज अंडरस्टँड करायचं आहे, कारण ती आपल्याला ग्रीप पकडायची आहे. आता अंतःकरण मधलं मन मला आवरायचं आहे, पण कोणापासून आवरायचं आहे? मला विषयांपासून आवरायचं आहे. का बरं असं? विषयापासून आवरायचं म्हणजे काय? ए, तू विषयापासून मन आवर असं बोलल्याने आवरणार आहे का मी? आजपर्यंत कोणी सक्सेसफुल झालंय का मन आवरायला, की विषयाकडे जायचं नाही, हा विचार नाही का, असं बोलल्याबरोबर आपण त्या गोष्टीचाच विचार करायला लागतो. इतकं मन एवढं पॉवरफुल असतं. तर मग त्याच्यासाठी टेक्निक आहे. त्याच्यापुढे पहिले थोडं अंडरस्टँड करून घेऊया ते. वी हॅव टाइम. आता विषय कुठल्या कुठले असतात आपण फोडायचा आहे. आता आणखीन डीपमध्ये जायचं. आपण आता विषय शब्द बोलला. विषय ग्रहण करण्याची क्षमता कोणामध्ये आहे आपल्या शरीराच्या? विच पार्ट? विषय 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 मन. इंद्रिय. येस. मला चहा प्यावासा वाटतो, है ना? माझा विषय काय आहे आता? चहा, है ना? कोणाला वाटतंय चहा प्यावसा? मला म्हणजे मी जेव्हा चहा पिल माझं कुठलं इंद्रिय तृप्त होणार आहे? सगळं टोटॅलिटीमध्ये 1 कप मध्ये मला सुख मिळणार आहे, पण टेस्ट मी 5 ज्ञानेंद्रिय, त्यांचे 5 विषय, है ना? शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, हे 5 विषय. नाकाने जेव्हा मला सुख असतं ते गंधामुळे असतं, त्वचेला स्पर्शमुळे, असे हे 5 विषय असतात. हे 5 ज्ञानेंद्रियांचे. डोळे, छान साडी दिसली, सुख मिळालं. ओके. तर हे जे मग आता हे ज्ञानेंद्रिय आहेत, मला मन आवरायचं म्हणजे मी काय ह्या ज्ञानेंद्रियांना आवरू का? मी डोळे बंद करून बसते ना, मी आवरू शकते, मग माझं मन आपोआप असं होईल का? आणि मी किती वेळ बसू असे डोळे बंद करून? डोळे बंद केला आणखी कुठे कुठे मन जायला लागतं. बरं, आता ते एक्झाम्पल आलं ज्याची मी थोडी घाई करत होते अगोदर. डॉक्टर का म्हणतात भारतभर, तिचा अगदी फेवरेट टॉपिक असेल तो, भारतभर कचऱ्याचे उकिरडे असतात. मी काय नाक बंद, किती वेळ मी नाक बंद करू? दुर्गंध असते. आणि मग डॉक्टर का नेहमी म्हणतात भारताच्या फुलांना सुगंध असतो. मी पण हे अनुभवलंय. युरोपमध्ये एवढे छान छान सुंदर फुलं बघितले, हॉलँडचे वगैरे, सुवास नाही, कारण ते सगळे आर्टिफिशियल वेळे तयार. जो आपल्या उकिरड्यात पण गुलाबाचा वास येतो आपल्याला. पण आता नाकच्या 2 पुड्या आहेत, काय करू? एक बंद केले की सुगंध येणं आणि दुसरं दुर्गंध. कंट्रोल करू शकते, थोडंसं प्राणायाम आहे, पण किती वेळ करणार मी ते? प्रॅक्टिकल काय आहे, मी करू शकते का? इंद्रिय आवरणे मग किती मुश्किल आहे, आलं ना लक्षात या एक्झाम्पलने? का डोळे चला बंद करू शकते, भीतीने आपण असं करतो. नाक बंद केलं तर श्वास तर नाही. हा, तर त्याचं काय निष्कर्ष? रूप डोळ्याचा विषय आहे. माझ्या डोळ्यावर विषयाचं बंधन आहे, बरोबर ना? डोळा बघणारच आहे, विषयाचं बंधन आहे माझ्या डोळ्यावर. डोळ्याचं बंधन विषयावर आहे, विषय बनलेलाच आहे बघण्यासाठी. 2 बंधन. मग मला हे घड्याळ दिसतं आहे, ते दिसणं बंद होणार आहे, हे मला बंद करायला मला हे बंद करायला लागेल. मग याचा उपयोग काय आहे? हे बघण्यासाठीच बनवलंय ना वेळ. मग आता आपण प्रॅक्टिकली हे कसं सोडवायचं? तो सुंदर आहे जी ओळी, मला माहिती नाही, तुम्हीच बोला. विषय व्याळे मिठी दिधली या निधी ताठी,
ते तुझी गुरुकृपा दृष्टी निर्विष होये. ओके, ह्याचा अर्थ काय झाला? आपण नेहमी विषय म्हणतो ना तेव्हा सर्प आठवतो. साप, विषय, हे सर्परज्जू सारखं येणार आहे ते. विषयाचं विष आहे ना, ते वस्तूमध्ये नसतं, ते कशामध्ये असतं? नाही, आपण ते कन्क्ल्युजन तुमच्याकडनंच आन्सर घेणार आहे, पण मला तुम्हाला थिंक करायला लावायचं आहे. या वी आर कमिंग टू दॅट. ही जी ओवीचा अर्थ आहे ना, आता तो असा एक्सप्लेन होणार आहे. एक्झाम्पल देतो. गारुडी सापाला अंगाखांद्यावर खेळवतो. का, कसा खेळवतो तो? त्याला का नाही भीती वाटत सापाची? लॉजिकली विचार दात करा. काढून ठेवलेले असतात ते. हा, एकदम लॉजिकली विचार करायचा. व्हेरी गुड. दात, सापाचं विष त्याच्या दातात असतं, दात काढतोय, खेळवतोय. आपल्याला वाटतं वा काय, एकदा त्याचे दात काढले तर साप इज नथिंग. मग त्याने साप मारून टाकला का? मग विषय मारून टाकायचा का? त्यातलं जे विष आहे ना ते काढायचं. तर मग ते विषयाचं विष काय आहे? का बरं मला ते विष, काय फॅक्टर आहे जे मला विषासारखं वाटतं? आसक्ती. थोडंसं डिफिकल्ट आहे. आपण ते रोज करतो पण आपल्याला ना ते क्लिक नाही होत. सिम्पल आहे, जाऊन द्या. मी जास्ती तुम्हाला सुख मिळतं. सुख, हा सुख तर आहेच, पण थोडं मला माहिती आहे की नाही, मी सांगून टाकते. त्याचं सत्यत्व, विषयाच्या सत्यत्वात विष आहे. मला वाटतंय की ही घड्याळ खरी आहे, सत्य आहे, ही खरी आहे, प्रत्यक्ष दिसते ना, मग तू अशी कशी बोलतेस? विषयाच्या सत्यत्वात दोष आहे. बघायला गेलं तर घड्याळ काय आहे? वस्तू आहे ना, एक काचेपासून बनलेली आहे. हे सगळ्या निर्जीव वस्तू आहेत. ही जर पडली आता, तर मला किती दुःख होणार आहे. जसं की एक मी जीव चैतन्य, पण हिच्यामुळे, हिला माझ्यामुळे दुःख नाही होणार. ही माझ्या घड्याळावर हातावर असू दे, तिच्या हातावर असू दे, हिला काय फरक नाही पडत आहे. कोणाला पडतोय फरक? मला का बरं फरक पडतोय? कारण माझं मन, बुद्धी, चित्त, अहंकार पैकी मन, माझी घड्याळ, त्याच्यानंतर ह्याचा नाश झाला, प्रध्वंसाभाव, मला आलं दुःख. मी ह्याला खरं मानते ना. आलं का लक्षात? विषयाच्या सत्यत्वात विषयाचं विष आहे. आणि आपण असत्य, आपणला तर नित्य विवेक मध्ये ऑलरेडी ठरलेलं आहे की जे सगळं अनित्य आहे, ह्या सगळ्या वस्तू अनित्य आहे. मग मी ह्याला सत्य कसं मानते? परस्पर कॉन्फ्लिक्ट करतेच की नाही मी? पहिला पहिला नित्य विवेक मध्ये ठरलं आहे. त्यांना हसायला येत आहे. नाही, मी मला आठवलं त्यांनी जोनाथनची पोथी वाचली. त्याच्यात एक अध्याय तो असाच आहे. आपण बोलूया ना, ते तुम्ही नोट करून ठेवायचं जे तुम्हाला क्लिक झालं. असाच आहे की बाटली फुटते तर रडतो म्हणतो की बाटली फुटली. हा, बाटली फुटली असं वेगळं आहे. हा, पण दिस इज हाऊ इट इज. दिस इज हाऊ लॉजिकल. एकदा आपण नित्य विवेक केला, आपलं ठरलं की सगळं जगातल्या सगळ्या गोष्टी येणाऱ्या जाणाऱ्या आहेत, डिस्ट्रॉय होणाऱ्या आहेत, एकदा येणाऱ्या. आपण एवढे वाद ऐकले, आपण सगळं ऐकतो आहे सगळ्यात, पण घड्याळ जर क्रॅक पडला तर मला त्रास होतोय. काय उपयोग झाला? मग मी अप्लायच नाही करत आहे. मग काय म्हणावं आपण आता? मग पहिलीची काय ट्रिक घेतली? रामकृष्ण रे, माझी घड्याळ होती गेली, आता सोड, नवीन घे. कसं पण करून वरती उठायचं, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला जायचं. मेलेल्या माणसासारखं त्या प्रवाहात नाही वाहून जायचंय. सारखं ना. हे थोडं आजचं थोडं रेकॉर्डिंग व्यवस्थित झालं तर परत ऐका, परत विषय घ्या. नंतर मी मला झेरॉक्सेस पण देणार आहेत. परत खूप इम्पॉर्टंट आहे. फर्स्ट सूत्रामध्ये बघा, नुसतं अथा तो ब्रह्मजिज्ञासा, अथ म्हणजे संपलं, मला अथ नाही, केवढं मोठं अथाचं अथांग सोडलं आहे. एवढ्या सूत्राचं आता तुम्हाला महत्त्व कळेल की 3च शब्द पण किती त्याच्यामध्ये केवढी पॉवर. एक वर्डमध्ये शंकराचार्याने त्यांना काय म्हणायचं हे आपण समजून घेतलं पाहिजे, आणि गुरूंनी सांगितलं तर आणि सोपं होतं. तर आपण म्हणतो की शंकराच्या गळ्यात साप असतो, गणपतीच्या गळ्यात. मी तर एकदम आज सगळे अगदी गणपतीची वगैरे, तेव्हा तो साप नक्की बघा. गणपती जेव्हा साप गळ्यात असतो, शेवूचा, त्यांचा चेहरा प्रसन्न असतो. ते घाबरलेले असतात का? ह्याचा अर्थ काय? त्यांनी त्याचं असत्यत्व, त्यांना माहिती आहे हे
मी जर गणपतीची भक्त आहे, मी जर शिवची भक्त आहे, तर मग मी कशी पाहिजे? त्याच्यासारखीच पाहिजे ना. मग मी सापाला सत्य मानते आणि घाबरते, तर मग मी विभक्त नाही का झाली? मग काय नुसतं अगरबत्त्या, नैवेद्य, आरत्या करून नुसतं भक्त बनणार का मी? तो जसा आहे तसं मला बनायचंय, कारण मी त्याची भक्त आहे ना. मग कमीत कमी हा विचार, घाबरायला जे नॉर्मली एक व्हायचं एवढं, पण कमीत कमी हा विचार जरी सुरू झाला ना, तर आपण एक उत्तम भक्त बनू शकतो आणि काही नाही तर. ओके. तर आपला आता शम संपला. आपला शम म्हणजे मनाला आवडणे. हा, विषयापासून मनाला आवडणे. आणि दम म्हणजे इंद्रियांना आवडणे. आता जो आपण विषय घेतला तो दमचा घेतला, की डोळे बंद करून काय नाही होत आहे, नाक बंद करून काय नाही होत आहे, त्यातलं असत्यत्व. आता मला दुर्गंध येते, रामकृष्ण हरी, जाईल थोड्या वेळाने. कुठली पण गोष्ट अशीची अशी कायम नाही राहत, तिकडेच आपण नित्य नित्य विवेक सुरू करायचा, की आता हा दुर्गंध येतो, मला 100 वास येतो, त्यापैकी एक वास आहे. लगेच त्याच्यावर चर्चा, कुठून आला, काय आलं, काय नाही, भानगडीतच नाही पडायचं आपण साधक मंडळी ह्याच्या. ओके. शम, दम, उपरम. आज आपल्याला उपरम पर्यंत गाडी आली आहे. आपला गोल होता उपरम पर्यंत, आपण आलो आहोत उपरम पर्यंत. आता आय होप हे सगळं तुम्हाला काही डिफिकल्ट नाही वाटलं ना आतापर्यंतची जी. नंतर मी लास्टला तुम्हाला आणखीन विचारणार आहे उपरम कंप्लीट केल्यानंतर. ओके. विषयात दोष नाही, त्याच्या सत्यत्वात दोष आहे. दुसरी गोष्ट, आता उपरम आला. उपरम मध्ये आता ह्याच्यामध्ये आणखीन एक ओवी घेतली आहे शम दम मध्ये, की समजले आणि वर्तले ते भाग्यपुरुष आले, ह्या वेगळे जे उरले ते करंटे पुरुष. असा पदवीदान समारंभ आपला समर्थांनी आपल्यासाठी केला आहे, की मला समजलं तर आहे, पण मी जर तशी वागली नाही तर मी कोण आहे? करंटी. आपल्याला पदवीदान देऊन दिलं, समारंभ झाला. आणि न जाणता कोटी वेरी, साधना केली परोपरी, तरी तो मोक्षाचा अधिकारी होणार नाही, कर्माने मोक्ष मिळणार नाही. ह्या दोन कन्क्ल्युजन्स ह्याच्यावरनं आपल्याला काढायचं आहे. आणि विषयात दोष नाही. आता माझ्याकडे खूप सुंदर घरातून सगळ्यांनी यायचं आहे. मी आता शिफ्ट झाले आहे. हो, मी बोलणार आहे. काय दृश्य दिसतं माझ्या घरातलं, काय तो पहाड, माझ्यासारखी हवा मलाच मिळते, काय सुंदर. आणि मला आता हे करायचंय बाबा, बेडरूम बनवायचं आहे, हे बनवायचं ते. घराची घर सुरू झाली माझी, कंटिन्यू घराच्या बद्दल. खरंच सुंदर घर आहे माझं, यायला लागेल तुम्हाला सगळ्यांना, बोलवते मी तुम्हाला. पण कितपर्यंत हे चिंतन चालू झालं सारखं, घर घर घर. मग मी काही एक आयडिया करून टाकली. मी हा आता स्वतःचा अनुभव सांगते तुम्हाला, की मी कसं, फारच मला वाटलं की आपण फारच त्या आनंदात आहोत. हो, दिलं बाबा आपल्याला, मनाप्रमाणे सगळं दिलं, जी जी इच्छा होती ती पूर्ण झाली. तो डोंगर बघताय, सारखं डोंगरातच हरवायचं. ब्रह्मसूत्र घ्यायचे, आज 4 दिवस झाले पुस्तकच उघडता नाही, ग्रंथच बघितला नाही, केवढं त्याच्यातच हरवायचंय. काय ते दृश्य दरवेळी चेंज होते, त्याच्यातच रमायचं आणि रंगायचं. आणि मग दर सोमवारी जाऊन आपण हे बोलायचं नुसतं चालू, स्वतःलाच कॅच केलं. मग काय केलं, ब्रह्मसूत्रच घेतलं आणि बसली त्या डोंगरापुढे. डोंगर पण दिसत होता. जायला फोटो पाठवला मी, तोच माझा डीपी आहे बरं का, मी तुम्हाला सांगते. तुम्ही जर बघितला नाही तर बघून घ्या आज. हा, मग काय करावं. सुंदर डोंगर आहे. डोंगर बघितलं की शिव आठवतं, शिव बघितलं की डॉक्टर काका आठवतात. मग ब्रह्मसूत्र का आठवणे तुला? अभ्यासच व्हायचा नाही. ब्रह्मसूत्र आणि डोंगर, डोंगराचा कंटाळा आला की ब्रह्मसूत्र, हे जड झालं की डोंगर.
5 तास कसे गेले त्या दिवशी तिला मी फोटो काढून सांगितलं, जाई आज मी 5 तास बसले. आणि घरी त्या दिवशी कोणी नव्हतं पण मला डिस्टर्ब करायला. असं करू शकतो आपण. अशी ती कृपा झाली. आणि हे जे विषयाची जी कृपा आहे, आपण आता कृपा शब्दावर आलो आहे. मी मानते की ती गुरुकृपा आहे, की मला ते सुचलं तसं करायला आणि माझा खूप छान अभ्यास झाला. तर ही गुरुकृपा होणे म्हणजे गुरु माझ्याकडे बघतील आणि त्यातलं विष निघून जाईल, मग मला कृपादृष्टी झाली असं आहे का? त्यांच्या कृपादृष्टीने ते सापाचं पण विष काढून टाकलं. अशी जादू पिक्चर सारखं आहे का ते? म्हणजे त्याने यावं, कृपादृष्टी टाकावी आणि मी आहे तेच करत जावं, असं आहे का? तसं नाही आहे. त्यांना जी दृष्टी मिळाली आहे निर्विषय, विषयांचं विष त्यांना नाही लागत, कारण त्यांना त्याचं अनित्यत्व त्यांनी ते आत्मसात केलं. करेक्ट. ती कृपादृष्टी मला लाभो, ही ह्याचा अर्थ तोच. गुरुकृपाची दृष्टी ह्याचा अर्थ त्यांनी ती दृष्टी घालून त्यांनी ते विष काढून आणि मी माझं आहे तेच चालू ठेवावं, असं नाही आहे. ओके. तर मग ते जे मला तेव्हा त्या ओवी बोलत होते आणि त्याचा अर्थ पण कळला आणि त्याचा अनुभव पण आला की अरे 5 तास झाले, एवढं तर आपण एके ठिकाणी बसतच नाही. मध्ये काय ते सामान्य रुटीन करायला उठलं पण एवढा कंटिन्यू आणि पण विसरलो पण. तर अशी गुरुकृपादृष्टी मला आपल्याला सगळ्यांना लाभो. पुढच्या वेळी आपण उपरम घेऊया, कारण तो खूप वास्ट होणार. मी बघितलं आता, पण वेळेच्या लिमिट्सने आपण थोडं, कारण आजच आपण खूप काही डिफिकल्ट गोष्टी अर्ध्यात आलो आहोत. श्रद्धा, समाधान, उपरम, सॉरी, शम दम उपरम, नंतर श्रद्धा, समाधान आणि तितिक्षा हा पॉइंट, आणि थोडंसं पुढे पुढच्या वेळी आपण जाऊया. हरिओम. तुम्हाला काही बोलायचं होतं? नाही. नाही, उपरम बोलताना तुम्हाला ती आपण जाऊया discuss.